ट्रॅव्हल करेल संघाचा त्यांच्या स्वरूपात दोन गडी बाद धावा जमा झाल्या तर धावफलकावरती दोन धावा पहिलं षटक असेल मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक पिऊनचं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती असेल गोलंदाज राजमाची संघाकडून गोलंदाज असेल गोलंदाजी ट्रॅकवरती अमित तर लक्ष्मणने मारला चेंडू मित्रमंडळींना फेकी खराब डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे दोन धावा मित्रमंडळींना धावून काढले तिसऱ्या धावेचा 8 तास नाही दोनच धावे समाधान म्हणतील जिथे डायरेक्ट हिट झाला असता मित्रमंडळींना गडी बाद होण्याची शक्यता इथे दोन धावेने मित्रमंडळींना धावफलक थोडे पुढे सरसावेला नक्कीच अजून एक निर्धाव चेंडू नक्कीच पंचांचा षटक संपण्याचा इशारा इथे एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा जमा झाल्यात 4 धावा गडी बाद 2 बाद 4 अशी स्थिती असेल वरने संघाची प्रथम फलंदाजी करत असताना नाना फेकी मित्रमंडळींना आरली परंतु फलंदाजी करत असताना थोडस बॅकफूट वरती पाहायला मिळतंय वरने संघ आपल्याला थोडस दादागिरी गाजवेला चार षटकाचा सामना असेल तर एक मॅनेटरी पॉवर प्लेचा षटक आताला मित्रमंडळींना गोलंदाज होता राजमाची संघाचा अमित तर नौका गोलंदाज येईल गोलंदाजी ट्रॅक वरती विराज तर पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या त्यामध्ये 2 गडी बाद करण्यात देखील यश आलं विराज असेल गोलंदाजी मार्गावरती पहिला फुलर लेनचा चेंडू या चेंडूवरती मोठा फटका लगावायचा होता थोडासा अक्रॉस देखील झाला परंतु फटका आणि बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये चेंडू सरळ एस्टर वरती अदलेला गडी क्रमांक बाद होईल तिसरा झटका इथे मिळाला वरने संघाला 3 बाद 4 अशी स्थिती असेल वरने संघाची तर नौका फलंदाज जाईल मैदानामध्ये मुकेश शेट यांची जागा भरून काढण्यासाठी
नक्कीच नौका फलंदाज जाईल मैदानामध्ये. तेजस असेल मुकेश शेट यांची जागा भरून काढण्यासाठी. तेजस अगदी फुलर लेनचा चेंडू होता. पहिल्या चेंडूवरती मित्रमंडळींना एक मोठा फटका लगावायचा होता कारण खराब चेंडू मोठा फटका मारायचा होता परंतु थोडस बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. सरळ एस्टरवरती चेंडू अदलला. तिसरा गडी गरत 3 गडी बाद धावसंख्या मित्रमंडळी तिथे स्थिरावेल. 4 या आकड्यावरती षटक क्रमांक असेल. दुसरा वैयक्तिक पहिला आणि सांघिक कटतील दुसरा षटक असेल. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज असेल विराज. तर चला लगेच सामना चालू करायचा आहे. थोडस स्पीडअप करायचं आहे. पुन्हा एकदा आडवे बॅटने केलाय चेंडू. कार्पेटच्या साह्याने मारायला एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील नाहीये. थांबवलं गेलंय. अतिशय सुरेख कॉलिंग पाहायला मिळते 2 फलंदाजांमध्ये. एकच धाव इथे येईल. एका धावीने धाव फलक थोडस पुढे सरसावेल 5 या आकड्यावरती. आता मात्र शाकिनेला पाहायला मिळेल बराच काल नष्टकला असलेला उभा फलंदाज लक्ष्मण स्टाकिनेला. एकदम मोठा फटका केल्याचा होता परंतु बॅट आणि चेंडूचा योग्यरित्या संपर्क झाला नाहीये. मागच्या साईडला आउटफील्ड पास. चेंडू जाईल 4 धावेसाठी. यात काही शंका नाहीये. 4च्या सहाय्याने एक धावफलकामध्ये बदल पाहायला मिळेला. धावा जमा झाल्या तर 9 धावा. धावा येणं गरजेचं असेल वरने संघाला. मित्रमंडळींना त्या फुलर लेनचा चेंडू इथे मात्र पनिशमेंट केलं या चेंडूला परंतु एक सोपा जेल देखील सोडला गेलाय. काय जेल सोडला मित्रमंडळींना. ही चूक मित्रमंडळींना मागात पडू शकते. फुलर लेनचा चेंडू होता. खराब चेंडू होता. मोठा फटका केलाच होता परंतु फटका मित्रमंडळींना फसला. इथे मित्रमंडळी एक धाव देखील आले. एका धावेने धाव फलक पुढे सरसावेला. 10 या आकड्यावरती षटक क्रमांक असेल. दुसरं गोलंदाजी ट्रॅकवरती असेल. गोलंदाज विराजे राजमाची संघाकडून. तेजस असेल स्ट्रायकनेला. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू अतिशय सुरेख. थोडस मित्रमंडळी खराब गोलंदाजी पाहायला मिळते कारण वारंवार फुलर लेनचे चेंडू फेकले जातात. बॅटिंग लाईन थोडीशी मित्रमंडळींना बॅकफुट वरती पाहायला मिळते वरने संघाची. अद्याप जेवढे चेंडू फेकून झाले तर तेवढे चेंडू देखील फुलर लेनचे चेंडू पाहायला मिळाले. मित्रमंडळी सलामीर बाद झाल्यानंतर आलेला प्रेशर फलंदाजांवरती. नंतर एकदा मोठा फटका केल्याचा होता परंतु थोडसा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर अतिशय चालाक. थोडस मित्र पुढे आला. लगेच विकेट किपर मित्र चुकी करत नाहीये. लगेच स्टंपला चेंडू लावला. विकेट क्रमांक 4 इथेशी बाद झालाय. लक्ष्मण याची जागा सावरण्यासाठी नौका फलंदाज मनोज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. जर कल्ले संघ जर आपण आला असाल तर लगेचच समालन कक्षाच्या समोर संकर साधायचंय. तर याच्यानंतरचा सामना केलेला जाईल. फर्स्ट राऊंडचा तिसरा सामना असेल कल्ले विपक्ष नक्कीच. थोडस कल्ले संघ अनुपस्थित असेल त्याच्यामुळे मात्र चौथा सामना केलेला जात आहे. तर याच्यानंतरचा सामना असेल कल्ले विपक्ष कोंडीची वाडी. तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी मित्रमंडळींना समालन कक्षाच्या समोर यायचंय. लगेच नाणेफेक केली जाईल. तर नौका गोलंदाज असेल राजमाची संघाकडून. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू. पंच चेंडू मात्र
नो चेंडू घोषित करतील. इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. असतील 3 धावा. नक्कीच प्रीट असेल मित्र म्हणे ना फलंदाज तेजस या फलंदाजाला प्रीटचा चेंडू 14 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. अद्याप मित्र म्हणे षटक क्रमांक असेल 3रा. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू आणि फ्रीड देखील होता परंतु फटका सजवता आला नाहीये. इथे मात्र धावून 2 धावा देखील कंप्लीट केले जातील. तर या 2च्या सहाय्याने मित्र म्हणजे धावफलक पुढे सरसावेला 16 या आकड्यावरती. तर गोलंदाज असेल राजमाची संघाकडून गोलंदाज ट्रॅक वरती शुभम. थोडस अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न अडवटे केलाय. चेंडू एकदम कंप्लीट दुसऱ्या धावेला धोका होऊ शकतो. धोक्याची घंटा आणि नक्कीच गडी बाद झालाय. दुसरा धावेची गरज देखील होती. अगोदरच मनोज बाद झाला. तर नौका फलंदाज मैदानामध्ये जाईल मनोज याची जागा सावरण्यासाठी. मंगल तर टाकेल असेल फलंदाज तेजस. अद्याप म्हणजे मोठा फटका आला नाही या फलंदाजाच्या बॅटमधून. वारंवार खराब चेंडूची मारा केला जातोय. फुलर लेनच्या चेंडूचा मारा केला जातोय गोलंदाजाकडून परंतु फलंदाज मित्र म्हणे ना मोठे फटके लगावले जात नाही. पुन्हा एकदा खराब चेंडू पंच दंडित करतात. हा नो चेंडू आणि या चेंडूला मित्र म्हणे राडलाय सरळ सीमारेषे बाहेर. 6 धावेसाठी एका उत्तुंगाचा षटकार. 6+1 असे या 7 धावा असतील. तर या अतिशय झपाट्याने या 7 धावा आल्या तर 24 धावा लगावल्या गेल्यात. काय फटका लगावला. बऱ्याच उशिराने या फटक्याची गरज होती तर हा फटका लगावला गेलाय. तर या 24 धावेने मित्र म्हणजे ना थोडस सावरलंय संघाला वरने या संघाला. नक्कीच गोलंदाज बाद असेल कारण का 2 विमरचे चेंडू फेकले तर गोलंदाज बाद. फ्रीडचा चान्स असेल तेजस या फलंदाजाला. दोन नक्कीच 2 चेंडू फेकून झाले तर मित्र म्हणजे 4 चेंडू फेकले त्यामध्ये 2 विमरचे चेंडू 9 चेंडू फेकले तर असे हे 2 चेंडू असतील. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. आता मात्र नक्कीच 9 चेंडू होता याच्या अगोदरचा तर फ्रीट असेल तर फलंदाज क्रिसवरती स्तुती म्हणजे असेल तेजस. गोलंदाज असेल गोलंदाज ट्रॅक वरती सुधीर. 4 चेंडू हाताळण्यासाठी मित्रांनो वापरला गेलेला गोलंदाज सुधीर. तर धावा जमा झाल्या तर 24 धावा. एकदा मोठा फटका केलाचा होता. इथे मात्र बाद व्हावं लागेल तेजस या फलंदाजाला. मागचा चेंडूवरच बाद होता परंतु फ्रीट होता तर थोडासा बचावला मात्र परंतु त्याच्यानंतर इथे मात्र मिळालं तेजसच्या स्वरूपात वरने संघाला 6वा आद्रा. धावा मात्र 24 धावा. षटक क्रमांक असेल 3रा. गोलंदाज असेल गोलंदाजी मार्कवरती राजबाजी संघाचा सुधीर. कमालीची गोलंदाजी मित्र म्हणजे 4 चेंडू हाताळण्यासाठी आलेला हा गोलंदाज. 2 चेंडू तर निर्धाव. 1 चेंडू निर्धाव त्याच्यानंतर एक गडी बाद.
मोठा झटका तेजीच्या स्वरूपात, तर नौका फलंदाज जाईल तेजीची जागा भरून काढण्यासाठी. इरू हिरू नक्कीच हिरू असेल. एकदा खोल पद्धतीचा चेंडू होता परंतु निर्धाव चेंडू, यात काही शंका नाहीये. एकही धाव नाहीये मित्र म्हणजे अद्याप 3 चेंडू फेकून झाले त्या गोलंदाजाचे, एकही धाव खर्ची केली नाहीये. शेवटचा चेंडू असेल, या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं असेल. मोठा फटका केल्याचा होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. षटक क्रमांक 3 इथे समाप्त. धावा जमा झाल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा. अजूनही 6 चेंडूचा खेळ अद्याप बाकी असेल. 24 धावा मित्र म्हणजे लगावल्या गेल्या, तर कमीत कमी 10-15 धावा या 6 चेंडूवरती खर्च करणं गरजेचं असेल. तर आपला संघ विपक्ष संघासमोर एक सन्मानजन्य स्कोर इथेशी उभा करू शकतो. सन्मानजन्य टार्गेट आपण खेळण्यासाठी उभा करू शकतो. गोलंदाज असेल नौका गोलंदाज ट्रॅक वरती राजवाची संघाकडून सुहास. इथे मात्र जलचा चान्स आहे परंतु इथेशी दुहेरीचा प्रयत्न मित्र म्हणजे सक्सेस झालाय. इथे जेलचा चान्स, त्यानंतर थोडस मागे राहिलं क्षेत्ररक्षण, नंतर थ्रो अचूक झाला परंतु थोडस कलेक्ट करताना मित्र उशीर केला, तर या 2 धावा मिळतील. गोलंदाज असेल सुहास, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज सुहास असेल गोलंदाजी ट्रॅक वरती. शेवटचं षटक असेल या गोलंदाजाच्या हातामध्ये. 6 चेंडू फेकायचे त्या गोलंदाजाला, त्यामध्ये मोठं फटक्यापासून वंचित ठेवायचं विपक्ष संघाच्या फलंदाजाला. फलंदाज असेल वरने संघ असेल बी असेल संघ. मंगल असेल सेकंडला. बॅटची एज इथशी जेलचा चान्स परंतु थोडीशी चुकी यष्टरक्षकाकडून पाहायला मिळले. मित्र म्हणजे सुरेख डाईव इथं लगावले गेले तरी देखील विकेट इथे मिळाला. काय डाईव लगावली गेली पण अखेरच मित्र म्हणजे पंच धाव नाहीये नाही मंगल बाद झाला मित्र म्हणजे 7वा आदर असेल वरने सांगाला. तर नौका फलंदाज असेल प्रकाश, तर स्टॅकेलला असेल इरू. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये जेल टिपला गेलाय. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते राजमाची संघाकडून. तर धावा जमा झाल्या तर 26 धावा. नौका फलंदाज मैदानामध्ये असेल गुरु गुरुनाथ असेल उर्फ गुरु. एकदा हलक्या हाताने खेळून काढला. एकदा कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? नक्कीच दुसऱ्या धावेला धोका आणि धोका परतावावा लागेल प्रकाश या फलंदाजाला रनआउटच्या स्वरूपात. एक चेंडू असेल ना. एक चेंडू. विकेट एक असेल. शेवटचा 1 विकेट आहे. शेवटचा 1 विकेट बाकी आणि शेवटचा 1 चेंडू बाकी. ऑल आउट करेल का राजमाची संघ वरने बी संघाला? तर धावा जमा झाल्या तर नौका फलंदाज जाईल मैदानात विठ्ठल. तर
धावा जमा झाल्या तर वरने संघाच्या प्रथम फलंदाजी करीत असताना 26 धावा सर 27 धावा. पुन्हा एकदा बॅटची कडा इथे रनआउटचा चान्स नक्कीच रनआउट आणि ऑल आउट देखील केले राजमाची संघाने. वरने बी संघाला इथे मात्र ऑल आउट केलंय 4 षटकाचा सामन्यामध्ये ऑल आउट इथं झालंय. तर 27 धावा इथेशी केलून काढल्यात पहिल्या इनिंगचा केली इथे मात्र झाले 27 धावा जमा केल्यात. 28 धावेचा सन्मानजनक टार्गेट असलेला एका लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळालेला. परंतु पाहायला गेलं तर लो स्कोरिंगच्या मॅचेस नेहमी रफ आणि टफ पाहायला मिळतात. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल का येणारे काल आणि येणारे वेळ आपल्याला पाहायला मिळेल. येणाऱ्या कालेमध्ये येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल की वन साइड सामना विजय करेल राजमाची संघ की गोलंदाजीच्या जोरावरती एक टफ फाईट पाहायला मिळेल वरने संघाकडून हे देखील पाहणं गरजेचं असेल. तर अंतिम पुकार असेल मित्र म्हणेन कल्ले आणि कोंडीची वाडी या दोन संघाला अंतिम पुकार असेल. तर एक षटक संपण्याच्या अगोदर जर आपण समालोचन कक्षासमोर आला नाहीये तर आयोजकांचा निर्णय मित्र म्हणेन सामने मात्र एक षटक कमी केलं जाईल याची देखील नोंद घ्यायची. कल्ले संघ आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच आलाय मित्र म्हणेन परंतु नाणेफेक करून घेण्यासाठी यायचं लगेचच. तर कोंडीच्या वाडीचं संघनायक इथं मित्र म्हणे इथं आलाय तर कल्ले संघाचा संघनायक देखील यायचंय मित्रांनो. प्लीज सहकार्य करा आयोजकांना. तर आपल्याला सामना पाहायला मिळतोय वरने ठाकूरवाडी बी आणि राजमाची अशी लढत पाहायला मिळते आपल्याला. तर वरने ठाकूरवाडी बी संघ मित्र प्रथम फलंदाजी करीत असताना धावा जमा केल्यात 27 धावा 28 धावेचा पाठला करायचा मित्र म्हणजे ना राजमाची संघाला. तर क्षेत्ररक्षण वरने संघाने त्वरित लावायचंय कोणताही वेळ विलंब न करता क्षेत्ररक्षण लावून घ्या. तसंच फलंदाजी जोडी देखील पाठवायचे राजमाची संघाने. चोवीस चेंडूचा खेळ असेल 24 चेंडू मागे 28 धावा जमा करायच्यात. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. तर चला लगेच सामना चालू करायचा. जर क्षेत्ररक्षण लागून झालं असेल तर गोलंदाज असेल गोलंदाज ट्रॅकवरती पहिल्या मॅनेजर पेअरचं षटक पिऊनचं षटक अतालेला तेजस असेल गोलंदाज मार्कवरती. तर फलंदाज असेल स्ट्रायकेनला
तर स्ट्रायकरला पाहायला मिळालेलं एक धडधाकड एसटीचा फलंदाज सुधीर, तर नॉनस्ट्राइकला पाहायला मिळालेला सुधीर आणि स्वप्नील अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते राजमाची संघाकडून. तर पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅच ऑन इथं पाहायला मिळते. एकदा पंचांकडे अपील, जोरदार अपील. या अपील मध्ये उत्साह जास्ती आणि आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. लेगबाईच्या स्वरूपात एक धाव. नक्कीच आता झालेला नाणेफेक कोंडीची वाडी विपक्ष कल्ले यामध्ये तर म्हणजे कोंडीची वाडी संघाने नाणेफेक जिंकले. जो काही डिसिजन असेल तो लगेचच क्षेत्ररक्षण मित्र स्वीकारले. तर लगेचच सामना झाल्यानंतर क्षेत्ररक्षण लावच आहे. डावखुऱ्याचा फलंदाज असलेला स्वप्नील. गोलंदाज असेल गोलंदाज ट्रॅक वरती तेजस, तर फलंदाज असेल डावखुरे आताचा स्वप्नील. हलक्याने खेळून काढलाय. एक मित्र म्हणजे मोठ्या फटक्याची गरज नाहीये, परंतु येणं गरजेचं असेल राजमाची संघाला. दोन धावा मित्र म्हणेन असतील. 28 धावेचा पाठला करत असताना राजमाची संघ बिनबाद 2 धावा लगावल्या गेल्या. तर गोलंदाज ट्रॅक वरती असेल तेजस. एकदा जेलचा चान्स येत होता त्या पोलोत्रो मध्ये, जेल घेण्याचा प्रयत्न सफल ठरतय. बाद होईल फलंदाज सलामीवीर सुधीर. सुधीर याच्या पारीचा अंत. गोलंदाज मित्र म्हणेन जरी स्कोर कमी असला तरी मित्र म्हणेन सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. अशा रीतीने जर गोलंदाजी केली तर मित्र म्हणेन विजयापासून नक्कीच आपण दूर नाहीयेत. मंजिल कितनी भी क्यों ना दूर हो, लेकिन कोशिश हमेशा करनी चाहिए. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है. अगर आप कोशिश भी ना करो ये तो गलत बात है. नौका फलंदाज असेल मैदानामध्ये. सुभाष सन्मान दिला या चेंडूला, कारण का एक महत्वाचा मोहरा बाद झाला इथशी. त्यानंतर मात्र सन्मान दिला या चेंडूला. एकच धाव मिळेल, एका धावेने धाव फलक पुढे सरसावेला. 3 आकड्यावरती एक गडी बाद, 3 अशा धावा. तर डावखुरी आताचा फलंदाज आता स्ट्रायकरला पाहायला मिळेल स्वप्नील. पुन्हा एकदा फुल लाईनचा चेंडू आणि जेलचा चान्स. मित्र म्हणून काय जेल टिपला. अतिशय वेगाने हा चेंडू आला होता क्षेत्ररक्षणाच्या अंगावरती, परंतु तितका चालक क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला वर्ण ठाकरवाडी संघाकडून. जरी हा बी संघ असला तरी काय झुंज येतोय विपक्ष संघासमोर. सलामीर मात्र मित्र म्हणून दोन्ही बाद झालेत राजमाची संघाचे. सुधीर बाद झाला, त्याच्यानंतर मित्र म्हणून स्वप्नील देखील बाद झाला. तर स्वप्नील याची जागा भरून काढण्यासाठी अमित
नौका फलंदाज असेल मैदानामध्ये. काय गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर अजून एक विकेट. दोन्ही सलामीर मित्र म्हणा तंबूच्या आश्रयामध्ये सावलीचा स्वाद घेण्यासाठी पाठवले. तर या गोलंदाजाचं नाव असेल वरणे ठाकूरवाडीचा गोलंदाज तेजस. नौका फलंदाज असेल अमित. थोडीशी लाईन आणि लेंथ मित्र म्हणा बिघडली या गोलंदाजाची हरकत नाहीये. एक अतिरिक्त धाव इथे जोडली जाईल स्कोरकार्ड वरती. तर धावा जमा झाल्या तर 4 धावा. एकदा मोठा फटका केल्याचा होता परंतु पहिलं मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये मित्र म्हणेना असेच फटके लगावायचे होते. शेवटच्या चेंडूवरती मात्र आलेला चौकार असेला अमितच्या बॅटमधून 4 धावा आल्या. तर 4च्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावेला 8 धावा लगावले गेल्या. तर पहिला 5 चेंडूचा विचार केला तर अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली परंतु शेवटच्या चेंडूवरती थोडस मार खावं लागलं. 8 धावा लगावल्या गेल्या. तर अजूनही मित्र म्हणेन 18 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 20 धावेची गरज असेल. 18 चेंडू आणि 20 धावा. चेंडूंपेक्षा जर धावाचा विचार केला गेला तर फक्त आणि फक्त 2 धावा जास्त आहेत. तर नौका गोलंदाज असेल गोलंदाज ट्रॅक वरती वैयक्तिक पहिला आणि सांघिक गटातले दुसरा षटक अतल गोलंदाजी मार्कवरती असेल गुरुनाथ उर्फ गुरु. तर स्ट्रायकरला फलंदाज असेल सुभाष, तंदुरुस्तला असेल अमित. अशी जोडी जर गोलंदाजी सुरेख झाली तर नक्कीच सामना शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला मिळेल. पुन्हा एकदा जेलचा चान्स. काय जेलचा चान्स होता परंतु फर्स्ट स्लिपला असलेला क्षेत्ररक्षक मित्र म्हणेना चुकी करतो आणि चुकीला माफी नाही. मी मगाशीच म्हटलं होतं चुकीला माफी नाहीये. ज्या ठिकाणी जर जेल टिपलला गेला असता तर नक्कीच 4 धावा बचावला गेला असता. एक निर्धार चेंडू फेकला असता, एक विकेट देखील मिळाली असती परंतु असं काही घडलं नाहीये. क्रिकेटला जर आणि तरला मी तर म्हणेन महत्व दिलं जात नाहीये. प्रेझेंट आणि प्रेझेंटलाच महत्व दिलं जात आहे. पास्ट आणि फ्युचर इथे मात्र बघितलं जात नाहीये क्रिकेटमध्ये. पुढचा चेंडू गुरुनाथ यांचा पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडसा खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा सहजरित्या पूर्ण. नक्कीच 2 धावांवर समाधान मधील दोन्ही फलंदाज सुभाष आणि अमित. तर 14 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. गोलंदाज सुरेख आहे परंतु थोडस मित्र म्हणजे साथ मिळत नाहीये क्षेत्ररक्षकाची. एकदा मोठा फटका केला होता परंतु योग्यरित्या बॅटवर कलेक्ट झाला नाहीये. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा कोणताही अट्टास नाहीये. एका धावेवर समाधान म्हणतील दोन्ही फलंदाज. एका धावेने धाव फलक पुढे सरसावेला 15 या आकड्यावरती. 2-15 अशी स्थिती असेल राजमाची संघाची. चालू असलेला सामना असेल वर्धे ठाकूरवाडी बी विपक्ष राजमाची हे 2 संघांमध्ये. तर 28 धावा जमा केले तर 28 धावेचा पाठला करत असताना राजमाची संघ अद्याप 2 गडी बाद झाले. तर नाही त्या कोलवर पद्धतीचा चेंडू होता. फलंदाजाला चेंडू समजला नाही. चेंडू जाईल निर्धाव.
धावसंख्या तिथे स्थिरावेला 15 या आकड्यावरती. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला, अप ड्राईव्ह केला, या चेंडूला एकदम कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच, 2 धावे देखील सहजरित्या कंप्लीट. जर मोठे फटके येत नसतील तर मित्र म्हणजे सिंगल डबलला प्राधान्य दिले जात इथेशी. तर या 2च्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावेला 17 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील काही उर्वरित चेंडूचा खेळ बाकी असलेला धावा जमा झाले तर 17 धावा, 2 गडी बाद असतील राजमाची संघाचे. पुलर लेनचा चेंडू होता मात्र म्हणजे ना मीडियमला विरकावून दिला, एकदम कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, थांबवलं गेलंय. अमित आणि सुभाष असेल जोडी. नक्कीच 2 षटकाचा केली इथे झाले. 12 चेंडू मात्र खेळून झाले, धावा जमा झाले 18 धावा. आता येणारे 12 चेंडू आणि 10 धावेची गरज. 12 चेंडू 10 धावेची गरज असेल. मगाशी 18 चेंडू 20 धावा होत्या, आता मात्र धावांपेक्षा चेंडू जास्ती आणि धावा कमी. जशी मॅच संपेल तसे मात्र कोंडीची वाडी संघाने वितरण छत्ररक्षण लगेचच लावायचं, कारण का अगोदरच खूप उशीर झालाय. वेळ वितर म्हणजे ना नाही आपल्याकडे पुरेसा. नंतर तुम्ही बोलाला 4 षटकाचे सामने केलवा, 5 षटकांचे सामने केलवा. थोडस वेळेला महत्व द्या. तर नौका गोलंदाज असेल, गोलंदाज ट्रॅकवरती. मुकेश शेठ आल्याचा मुकेश शेठचा पहिल्या चेंडूवरती मात्र 6 धावेने मित्रांनो स्वागत करताय फलंदाज अमित. हा फलंदाज मित्रांनो या फलंदाजाने फक्त 2च चेंडू खेळून काढले. तर पहिला चेंडू खेळला तर त्यावरती मिळाले 4 धावा, त्याच्यानंतर षटकार लगावला. सुरेख फलंदाजी. 24 धावा इथे लगावला गेल्या. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा होता, पण बॅट आणि चेंडूचा कॉम्बिनेशन इथे झाला नाहीये, संपर्क इथे झाला नाहीये. चेंडू जाईल निर्धाव. एक मोठा फटका खाल्ल्यानंतर एक निर्धाव चेंडू टाकला देखील एशियाला गोलंदाज मुकेश शेट्टी याला. अजूनही 4 धाब्यांची गरज असेल. पुन्हा एकदा बॅटची एज लागले, कहीं पे निगाहे और कहीं पे निशान असा फटका होता, मात्र एकदम इथे कंप्लीट केली जाईल. अजूनही 9 चेंडूचा केली असेल आणि 3 धाब्यांची गरज. 9 चेंडू 3 धाब्याची गरज. सामना कुणी हरला नाहीये, कुणी जिंकला नाहीये. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, सरळ एस्टन वरती जाऊन एस्टन वरून जाऊन एस्टन हातामध्ये विसावेला चेंडू. एका निर्धाव चेंडूची खेळी इथे झाली. एकदा मोठा फटका लगावला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण नाहीये, चेंडू जाईल 1 बाउन्स. 4 धावेसाठी विजय फटका चौकारा. तर आता झालेला सामना वरने ठाकूरवाडी बी विपक्ष राजवाची. तर या सामन्यामध्ये राजवाची संघाने मित्रांनो वर्चस्व गाजवलंय, विजय झालाय. तर दोन्ही संघाचे
हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर